बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक जी सभा आहे ती पार पडलेली आहे आणि दुसरीकडे मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे जरांगे पाटील यांनी जो प्रवास केला त्या प्रवासाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे। लेखक प्रताप नलावडे आहेत। त्यांनी हे पुस्तक लिहिल्यानंतर सकाळपासूनच इथं जे वाचक आहेत, जे जरांगे समर्थक आहेत, त्यांनी पुस्तक खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः हजारो रुपयाची उलाढाल त्यांची या ठिकाणी झालेली आहे। आंतरवाली सराटीपासून तर मुंबईपर्यंत जरांगे पाटील यांचा प्रवास कसा होता, संघर्ष त्यांच्या वाट्याला कसा आला, मराठ्यांना आरक्षणाची गरज काय, या सगळ्या बाबी या पुस्तकातून मांडण्यात आलेल्या आहेत। माझ्यासोबत पुस्तकाचे लेखक आहेत प्रताप नलावडे सर। काय नेमकं आंतरवाली सराटी ते मुंबई म्हणजे का वाचावं पुस्तक? या पुस्तकामध्ये आंतरवालीमध्ये जे आंदोलन सुरू केलं जरांगे पाटलांनी, तिथपासूनचा आणि त्याच्या अगोदरचा 20 वर्षाचा प्रवास आणि एकूण मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा आरक्षणाची आवश्यकता, मराठा आरक्षण कशासाठी हवं आहे, त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, या सगळ्याच आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। त्यामुळे वाचकांना आंतरवली सराटी ते मुंबई हा सगळा प्रवास या पुस्तकातून घडणार आहे। सकाळपासूनच तुमच्या स्टॉलवरती गर्दी आहे, साधारणतः कशी उलाढाल झाली, वाचक कसे आकर्षक होत आहेत पुस्तकाकडे? वाचकांची चांगली मागणी आहे पुस्तकाला आणि अनेकदा असं होतं की अनेक आंदोलनं होतात आणि ती आंदोलनं झाली की त्याच्यानंतर त्याचं विस्मरण बऱ्याचदा होतं आणि त्याचा एकत्रित एक दस्तऐवज असावा या उद्देशानं हे पुस्तक मी लिहिलं। आता जरांगे पाटलांचा जो संघर्ष आहे किंवा आरक्षणादरम्यानचा त्यांचा प्रवास आणखीन वाढलेला आहे, त्यानंतर काही आणखीन दुसरी आवृत्ती वगैरे काढण्याचा प्रयत्न करताय? दुसरा भाग त्याच्यानंतर येईल की ज्यावेळेस आरक्षणाचा हा सगळा प्रश्न कुठल्या तरी एका टप्प्यावर संपेल, त्यानंतर मग दुसरा भाग येईल। आता याच्यामध्ये एक डिसेंबरपर्यंतचा सगळा प्रवास आणि त्याच्या अगोदरचं 20 वर्षापर्यंतचा जो त्यांनी आंदोलनं वेगवेगळी केली त्याच्या संदर्भाचा सगळा प्रवास आहे। नक्कीच गेल्या 20 वर्षापासून मनोज जरांगे पाटलांचे जे आंदोलनं सुरू होते आणि कुठंतरी हा झंझावात जो आहे आता इथपर्यंत पोहोचलेला आहे। म्हणूनच डिसेंबर 24 पर्यंतचा जो प्रवास आतापर्यंत झालेला होता त्या प्रवासाचं संपूर्ण वर्णन, त्यांचे संपूर्ण यशोगाथा या पुस्तकात मांडलेले। यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे, लागलीच दुसरा टप्पा म्हणजे दुसरी आवृत्ती देखील बाहेर येणार असल्याचं लेखक सांगतायत। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।